गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ मंडळी. जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही श्री स्वामी प्रगट दिनानिमित्त गुरुलीला अमृताचं पारायण करायला बसलो. आम्ही अनंत मठामध्ये पारायणाला बसलो. भरपूर अशी संख्या पारायणासाठी आलेली होती. प्रत्येक आपापले ग्रंथ घेऊन वाचनासाठी बसलो होतो. त्याचप्रमाणे जो तो आपापल्या परीने ती सेवा करत होता. स्वामीचं रूपही साजेसं खूप सुंदर सजवलेलं होतं. मठातली ही पूजा आहे, पूजा नावाची मुलगी. ही अत्यंत प्रामाणिक आणि खूप सुंदर अशी महाराजांची मनापासून सेवा करते. तशाच सर्वजणी, सर्व भगिनी, सर्व बंधू मठात पारायणाला बसले होते. तसं आम्ही नेहमीच मठामध्ये पारायणाला बसतो. यावेळेस तर असं झालं की जागाही अपुरी पडेल एवढी संख्या आली होती. मग आम्ही पारायण वाचणं, तिथेच आरती करणं, आपापल्या परीने जप करणं. तर मग आम्ही आमची ग्रंथाची पूजा केली, जप करत बसलो. त्यानंतर पूजा सुरुवात झाल्यावर जपासाठी तिथे एकजण समोर उभा राहून जप घेत होतं. वाचनासाठीही तिथे एक काटेताई होत्या. त्या छान वाचत होत्या. आम्ही त्यांच्या पाठीमागे वाचन करतच होतो, त्यांना साथ देत होतो. बापूंचा हा मठ मी जवळजवळ 10 ते 14 वर्षापासून इथे जात आहे. इथे गेले की मला सर्व काही दुःख भान विसरल्यासारखं होतं. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी. यातला एक खूप सुंदर अनुभव असा येतो, दाखवेल मी तुम्हाला स्वामींचा प्रत्यय. ह्या सत्यम आहे. हा मंदिरात खूप सेवा करतो. प्रत्येकाच्या कामाला तो हजर असतो. प्रत्येकीला मदत करतो. प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करतो. तसेच येथील अनेक सहकारी आहेत जे खूप छान स्वामींची सेवा करतात. तर ज्या दिवशी आम्ही जपमाळ जपत होतो त्या दिवशी तिथे पूजा समोर उभा राहिली आणि तिने जपाची माळ हातात घेऊन जप सुरुवात केला. आणि आत्ता लगेच बघा तुम्ही स्वामींचा हा चमत्कार. स्वामी अगदी तिच्यावर किंवा आम्हा सर्वांवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिल्यासारखं झालं. स्वामींसमोर ते फूल होतं, ते खाली पडलं आणि ते जेव्हा फूल खाली पडलं तेव्हा सगळ्यांच्या अंगाला शहारा आला. एक नव्हे तर 2 फुलं असे ह्याच्यात पडले.